आजच्या आपल्या तिसऱ्या गाथेला सुरुवात करते. आपण धम्मपालन गाथेचा 3 दिवसांपासून अभ्यास करत आहोत. ज्याच्यामध्ये ह्या ज्या गाथा आहेत, पहिली, दुसरी आणि तिसरी जी गाथा आहे ती बाबासाहेबांनी धम्मपदातून घेतलेली आहे. आणि आजची जी आपली तिसरी गाथा आहे ती 259 नंबरची गाथा आहे. धम्मपदामधली 259 नंबरची ही गाथा आहे जी बाबासाहेबांनी घेतलेली आहे. काल आपण बघितलं होतं की धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे, नाही का? म्हणजे कुशल संपादन करणे आपण बघितलं. सॉरी, म्हणजे कुठल्याही आपण बघितलेलं आहे की सदाचरण कसा करायचा आहे, दुराचरण कोणतं आहे ते आपण बघण्याचा काल प्रयत्न केलेला होता. आणि कशा प्रकारे आपण धम्म आपल्या सोयीनुसार जगत असतो, कशा प्रकारे तत्व आपण स्पष्ट केले पाहिजेत, कशा प्रकारे त्याचं आपण आचरण केलं पाहिजे, ह्या गोष्टीचा आपण विचार केलेला आहे. आणि आपण बघितलं की जो उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे धम्म आचरण करत असतो, धम्म जगत असतो, तो त्याला आपण धम्मचारी म्हणतो, नाही का? मग तो हाच धम्मचारी नाही, जो केसा गळ्यात घालतो तोच धम्मचारी इथे सांगितलेलं नाही आहे. तर जे जे कोणी धम्माचं उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे आचरण केलं जातं त्यांना धम्मचारी असा ह्या इथे शब्दाचा अर्थ आहे. आणि त्याचबरोबर त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये धम्मचारी कुणाला म्हणतो? ज्यांनी दसशील ग्रहण केलेला आहे, आणि प्रतिज्ञाबद्ध झालेले आहेत त्यांना आपण धम्मचारी म्हणतो. ज्यांची दीक्षा होते त्यांना आपण धम्मचारी म्हणतो. आणि त्या धम्मचारीकडून सुद्धा या जन्मामध्ये तरी कमीत कमी श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली पाहिजे अशी अपेक्षा आपण करत असतो. तर धम्मचारी शब्दाचा अर्थ आपण बघितलेला आहे. आणि आपण बघितलेला आहे की अशा प्रकारे जो धम्माचं आचरण करतो तो या जन्मामध्ये आणि पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आनंदी जीवन जगत असतो, सुखी जीवन जगत असतो आणि त्याला आनंदाची आणि सुखाची झोप लागत असते. त्याचबरोबर आपण तिथे बघितलेलं आहे की पुढचा जन्म आपण बघितला नाही, परंतु या जन्मामध्ये तरी आपण कमीत कमी आपलं जीवन कशा प्रकारे आनंदी राहू शकतो किंवा शेवटचा जो क्षण असतो आपला, मृत्यूला आपण कशा प्रकारे स्वीकारू शकतो, मृत्यूची तयारी आपण कशा प्रकारे करत असतो, तर याचा आपण थोडक्यात पाहण्याचा, ह्या गोष्टींना आपण थोडक्यात पाहण्याचा काल प्रयत्न केलेला आहे. आजची जी तिसरी गाथा आहे, तर तिसऱ्या गाथाकडे जेव्हा आपण वळत आहोत, तर ही जी गाथा आहे, तर ही गाथा आहे, नता वता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुत्वान धम्मं कायेन पස්සती सवे धम्मधरो होती यो धम्मं नपपज्यती. ही गाथा जेव्हा आपण म्हणतो तर याचा बरेचदा तिसऱ्या ओळीमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने म्हटल्या जातं. सवे धम्म धरो हो तर थांबतो आपण आणि ती वेगळं म्हणतो आणि नंतर मग यो म्हणत असतो. तर असं जेव्हा आपण करतो तर त्याचा जो अर्थ आहे तो बदलत असतो. त्याच्यामुळे ती जी ओळ आहे ती एका लाईन मध्येच आपल्याला म्हटलं पाहिजे. जेणेकरून सवे धम्म धरो होती यो धम्मं नप मज्जती. तर अशा प्रकारची ती ही गाथा आहे. ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो, पुष्कळ बोलण्याने कोणी धम्मधर होत नसतो. जो थोडे शिकून धम्माचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि धम्माची हेळसांड करीत नाही, तोच धम्मधर होतो. धार्मिक असल्याचा अहंकार न करणारा जो आहे तो खऱ्या अर्थाने धम्मधर होत असतो. आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे की आपण सदाचरण कसं करायचं, कुशल कसं संपादन करायचं, अकुशलाला कसं टाळायचं आहे, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. सदाचरण म्हणजे काय, चांगलं जीवन जगणं म्हणजे काय, हे आपण बघत आहोत. मग आता इथे जे सांगितलेलं आहे की पुष्कळ बोलण्याने कोणी धम्मधर होत नसतो, तर आपण थोडासा शब्दशः अर्थ समजून घेऊ आणि नंतर मग आपण खऱ्या अर्थाने बघणार आहोत. तर इथे जे सांगितलेलं आहे, न म्हणजे नाही, तावता म्हणजे तोपर्यंत, आणि धम्मधरो म्हणजे धम्मधर, नाही का? आणि पुढची जी ओळ आहे, यावता म्हणजे जोपर्यंत, बहु म्हणजे खूप, आणि भासती म्हणजे व्यक्त करणे, बोलणारा. अर्थातच या ओळीचा असा अर्थ होतो की खूप जास्त बोलणारा धम्मधर होत नाही, खूप बोलण्याने कुणी धम्मधर होत नाही. भासती म्हणजे खूप व्यक्त करणे, बोलणे, आणि तोपर्यंत म्हणजे खूप जो जास्त बोलतो तो धम्मधर होत नाही. तर खऱ्या अर्थाने हा जो शब्द आपण बघत असतो तर याचा अर्थ आपण बघतो की बरेचसे जे लोक आहेत ते खूप बोलत असतात, नाही का? कधी कधी आपल्याला पाहायला मिळते की खूप मोठी मोठी प्रवचनं होत असतात, खूप तत्वज्ञान सांगितल्या जाते,
म्हणजे प्रवचनांची गोष्ट तर वेगळी आहे, परंतु काही जे लोक आहेत ते सांगतात की आम्ही खूप साहित्य वाचन केलेलं आहे, नाही का. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून ते खूप स्वतःला ग्रेट समजत असतात. एक बौद्ध म्हणून खूप स्वतःला ग्रेट समजत असतात आणि त्या अर्थाने त्यांना असं वाटत असतं की आम्ही पूर्ण, म्हणजे त्यांचे अक्षरशः तोंडपाठ राहतात काही गोष्टी, नाही का. बाबासाहेबांचे कोटेशन आहेत, बाबासाहेबांची भाषणं आहेत, पाठ राहतात. भगवान बुद्धांच्या गाथा पाठ राहतील. पण पण त्यांना जर त्याचा अर्थ विचारला तर त्याचा कदाचित अर्थही सांगतील, परंतु त्याचं जे आचरण आहे ते मात्र त्यांच्याकडून होत नसतं. इथे म्हणायला काहीच हरकत नाही की जसं ब्राह्मण जो असतो ज्या पद्धतीने गाथा पाठ करत असतो, नाही का, म्हणजे त्यांचे जे हे असतात, नाही का, काय म्हणू श्लोक असतात ते पाठ करतात, ते बोलत असतात, परंतु त्याचा अर्थही माहिती नसतो किंवा आचरणही नसतं. तर अशा प्रकारे इथे आपण बघू शकतो की जे लोक खूप मोठी मोठी तत्व सांगत असतात, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असतात, तर तो धम्मधर होत नाही, तो खऱ्या अर्थाने धम्मधर होत नसतो, म्हणजे नुसतंच बोलून सांगणारा धम्मधर होत नाही. पुढची पण ओळ आपण बघूया. योच अपंपी सुत्वान. योच म्हणजे जो कुणी आहे, जोही. अप्प म्हणजे अल्प आणि सुत्वान म्हणजे श्रवण करणं. तर जो कोणी अल्प श्रवण करतो, तर अल्प किंवा कमी काय श्रवण करतो, धम्मं कायेन पස්සती. धम्मं कायेन पස්සती म्हणजे धम्म जो आहे तो आपल्या जीवनात उतरवतो, कायेने, वाचेने आणि मनाने, त्याला आपण धम्मधर म्हणतो. तर जो खूप बोलतो तो धम्मधर होत नाही. जो खूप बोलतो, खूप वाचलेला आहे सांगतो, तो धम्मधर होत नाही. तर जो कमी ऐकतो, कमी बोलतो, परंतु धम्म जो आहे तो आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण आचरणात आणतो, कायेने, वाचेने आणि मनाने, तो खऱ्या अर्थाने त्याला आपण धम्मधर असं म्हणत असतो. तर धम्मधर म्हणजे काय? तर धम्मधर म्हणजे असं म्हणू शकतो आपण की सिद्धांत जो सांगत नाही, नाही का, आणि फक्त म्हणजे त्याच्यामधली जी शिकवण असते ती जाणत असतो. तत्व जो आहे तत्वतः न सांगता त्याचा जो अर्थ असतो तो स्पष्ट करतो, तो जगत असतो, त्याला आपण धम्मधर म्हणू शकतो. आणि धम्म नुसतं बोलण्यामध्ये नाही. म्हणजे काल आपण बघितलं आहे, नाही का, मृत्यूची जेव्हा गोष्ट निघाली, तर तेव्हा आपण बघत होतो की मृत्यू जो आहे त्याला आपण का घाबरत असतो, तर आपल्यामध्ये आसक्ती असते, नाही का, त्याच्यामुळे आपण घाबरत असतो. अनित्यता आपण बघितलेली आहे. भगवान बुद्धांची खूप मोठी शिकवण आहे जी अनित्यता आहे, परंतु ती शिकवण आपण बोलत असतो, सांगत असतो, कित्येकदा आपण ऐकलेली असते, परंतु मात्र तरीही ती गोष्ट जेव्हा आपल्या समोर येते त्यावेळी आपल्याला ती कठीण जात असते, कारण तेवढं आपलं आचरणात्मक दृष्टीने आपण तेवढं त्याला ग्रहण झालेलं नसतो. आपण बुद्धीने ते आकलन करत असतो, परंतु पूर्णपणे भावनेत, अंगाने, म्हणजे याने आपण ते अंगीकृत केलेलं नसतं. त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट कठीण जात असते. आणि म्हणूनच असं म्हणतात की धम्म जो आहे तो नुसतं बोलण्यामध्ये नाही आहे, तर धम्म जो आहे तो खऱ्या अर्थाने आचरणाच्या अंगाने आहे, तो आपल्या आचरणामध्ये असला पाहिजे, व्यक्तिगत स्वरूपात आचरणात असला पाहिजे. बरेचदा एखादा व्यक्ती खूप चांगलं प्रवचन देणारा असेल ना, तर आपण त्याला काय म्हणतो, हा खूप चांगलं प्रवचन देतो, खूप हे करतो, पण त्याचं आचरण काय आहे, नाही का. परंतु कधी कधी तिकडे बोट दाखवण्यापेक्षा आपण आपल्याकडे पण बघितलं पाहिजे की तो जरी धम्म सांगत आहे, त्याचं आचरण जाऊ द्या, पण आपण ते कितपत आपल्यामध्ये उतरवत आहोत, नाही का. आणि त्याचबरोबर आपण कधी कधी जो साधं प्रवचन देत असतो, एखाद्याच्या प्रवचनामध्ये एक उदाहरण खूपदा येत असतं, एखादं उदाहरण खूपदा येत असतं, कदाचित त्याचं तत्व जे आहे ते एकच तत्व तो खूपदा सांगत असेल, तर आपण काय म्हणतो, काय हे धम्मचारी, काय हे धम्ममित्र, हीच गोष्ट वारंवार वारंवार सांगत आहेत, कशाला ऐकायचं त्यांचं. जे खूप मोठं वेगवेगळ्या पद्धतीने सांगत आहेत त्याचं ऐकण्यासाठी आपण काय असतो, तयार असतो. त्या गोष्टी आपल्याला ऐकायला आवडत असतात. आणि काही लोक असतात पण जे ज्या गोष्टी मोठी जे तत्व आहेत, पुस्तकी भाषा आहे, ते सांगत जरी असतील तरी ते आचरणात सुद्धा आणणारे असतात. परंतु कधी कधी त्या गोष्टी नसतात सुद्धा. खूप मोठं तत्व सांगतात लोक, ते तशा प्रकारे आचरणात सुद्धा आणत नसतात. तर धम्माला जो स्वतः वाहून घेतो, जो धम्ममय होतो, आपण बघितलेलं आहे धम्ममय होणे म्हणजे काय, धम्म पूर्ण आचरणात आणणं म्हणजे काय, धम्म जगणे म्हणजे काय. तर अशा अर्थाने तो धम्मधर होत असतो. धम्माची समज जी आहे
त्याच्यासाठी तो दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाही. धम्माला तो स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. एखादं साधं जरी तत्व असेल तरी तो त्याच्यावर चिंतन करतो, तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ते जे तत्व आहे ते माझ्या आचरणात मी कशा पद्धतीने लागू करेल, माझ्या आचरणामध्ये मी कशा पद्धतीने आणेल, याचा तो प्रयत्न करत असतो. त्याला आपण धम्मधर म्हणू शकतो. दुसऱ्या शब्दामध्ये सांगू शकतो की धम्माचा जो अनुभव आहे तो स्वतःचा असतो. स्वतःचा अनुभव आपल्याला सांगता आला पाहिजे. धम्माची दृष्टी आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणूनच असं म्हणतात की जरी कमी धम्म ऐकला असला तरी त्याच्यामधलं आपल्याला जे सत्य आहे, जे तत्व आहे ते समजलं पाहिजे. त्याचा सार आपल्याला समजला पाहिजे. कधी कधी आपण बघतो की ध्यानाविषयी खूप लोक बोलत असतात नाही का, परंतु खूप लोक जेव्हा बोलतात तर खऱ्या अर्थाने आपण बघू शकतो की मी जर तुम्हाला खूप ध्यानाबद्दल सांगत आहे नाही का, की ध्यानामध्ये ही अवस्था येते, ती अवस्था येते, पण माझा प्रत्यक्ष अनुभव नसेल तर मी ते तेवढ्या चांगल्या प्रकारे सांगू शकत नाही, किंवा त्याचा मी अनुभवच घेतलेला नसतो. त्याच्यामुळे मी फक्त बोलेल, परंतु आचरणात्मक दृष्टीने माझं जर तसं नसेल तर त्याचा परिणाम किंवा त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काय होऊ शकतं हे मी नाही अनुभव घेऊ शकत. नाही का, म्हणजे एखादा उदाहरणार्थ आपण जर समजा की करुणा म्हणतो आपण, किंवा दानाची जी भावना आहे, दान केल्याने आनंद होतो नाही का. आपण सांगतो, मगाशी सांगितलेलं आहे की दान पारमिता जी आहे नाही का, ती श्रेष्ठ आहे. आणि दान पारमिता जेव्हा आपण करत असतो, जेव्हा आपण इतरांना दान देत असतो, त्याचा आपल्याला आनंद होत असतो. पण हे नुसतं सांगण्याची गोष्ट आहे का? जेव्हा मी एखाद्याला उत्स्फूर्तपणे जर माझ्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली, मी दान द्यावी, आणि मी जर ती कृती झाली, माझ्याकडनं जर ती कृती झाली, मी जर ती प्रत्यक्ष दान दिलं, तर त्याचा जो मला आनंद होतो तो मी अनुभवते. आणि तो अनुभव मग मी जेव्हा दुसऱ्यांना सांगते तर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने तो अनुभव असतो, नुसतंच कोरडं ज्ञान नसते नाही का. तर त्या अर्थाने आपण बघू शकतो की धम्मधर जो आहे तो नुसतंच कोरडं सांगत नसतो, तर त्याचा तो अनुभव असतो. आता कधी कधी आपण म्हणतो की आपण बुद्धत्वाची अवस्था पण सांगतो, परंतु बुद्धत्वाचा अनुभव जो आहे तो आपला खऱ्या अर्थाने नाही आहे, खूप मोठा बुद्धांसारखा अनुभव नाही आहे. परंतु त्याचे छोटे छोटे अनुभव घेण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करत असतो. मैत्रीचा अनुभव घेत असतो आपण, करुणेचा अनुभव घेत असतो, मुदिता भावनेचा अनुभव घेत असतो, दानाचा अनुभव घेत असतो. तर अशा प्रकारचा जेव्हा आपण अनुभव घेत असतो तर तो त्याच्यावर जेव्हा आपण बोलत असतो तर तो खूप चांगला त्याचा प्रभाव पडत असतो. तर याला धम्मधर म्हणतात. इथे एक गोष्ट सांगते मी, आणि त्या गोष्टीमधून आपल्याला खूप सारी जी गोष्ट आहे, म्हणजे हा गाथेचा जो अर्थ आहे तो स्पष्ट होईल. तर गोष्ट अशी आहे, गोष्ट जी आहे ती भिक्खू वग्ग याच्यामध्ये ही गाथा आलेली आहे. ही जी गोष्ट आहे ती पठीसेन भिक्षूची आहे. कदाचित आपणापैकी बऱ्याच जणांनी किंवा सर्वांनीच ही गोष्ट ऐकलेली असेल. तर पठीसेन जो असतो तर हा एक भिक्षू असतो आणि ज्याच्या काहीच पाठ राहत नाही. तर भगवान बुद्ध त्यांच्या भिक्षूंना सांगत असतात, 500 भिक्षूंना सांगतात की याच्याकडनं ह्या गाथा तुम्ही पाठ करून घ्या, याला तुम्ही धम्म सांगा आणि याच्याकडून त्या पाठ करून घ्या. 500 भिक्षू त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु त्याला कुठल्याही प्रकारची गाथा जी आहे ती पाठ होत नाही. आणि 3 वर्ष त्याच्यामध्ये जातात तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारची गाथा पाठ होत नाही, कुठल्याही प्रकारचं त्याला आकलन होत नाही. शेवटी भगवान बुद्धांना काय होतं, त्याच्यावर वाईट वाटत, म्हणजे भगवान बुद्धांना त्याच्यावर दया येते किंवा मैत्री वाटते की ठीक आहे, म्हणतात ते की तुझ्या एवढे दिवस झाले नाही का तरी तुला होत नाही आहे, पाठ होत नाही आहे, तर आज मी तुला फक्त एक गाथा सांगतो, एक गाथा सांगतो आणि त्या गाथेचा अर्थ सुद्धा मी तुला सांगतो, तेवढी तू गाथा फक्त जी आहे ती पाठ करायची. तर भगवान बुद्ध जे आहे ते श्रावस्तीमध्ये विहार करत असतात त्यावेळी, आणि त्या श्रावस्तीमध्ये विहार करत असतानाची ही गोष्ट आहे. आणि ही जी गाथा आहे ही गाथा भिक्खू वग्गामध्ये आलेली आहे. तर गाथा अशी आहे, कायेन संवरो साधू, साधू वाचाय संवरो. कायेन संवरो साधू, साधू वाचाय संवरो. मनसा संवरो साधू, साधू संव्यंथ संवरो. मनसा संवरो साधू, साधू संव्यंथ संवदो. संबंध संभुतो भिक्खू, संबुंत कथा पभुच्यती. म्हणजे त्याचा मराठीत अर्थ आहे, आपल्या शरीरावर संयम ठेवणे चांगले, वाचेवर संयम असणे उत्तम, मनावर संयम असणे सर्वोत्तम,
आणि सर्व इंद्रियांवर संयम ठेवणे अतिउत्तम. याचाच निष्कर्ष किंवा जो सार आहे तो असा आहे की सर्व इंद्रियांवर संयम ठेवणारा भिक्षू सर्व दुःखातून मुक्त होतो. ही एक जी गाथा आहे ही भगवान बुद्ध त्या पठ्ठीसेनाला सांगतात आणि पठ्ठीसेन ती गाथा ऐकतो, ग्रहण करतो, पाठ करतो, त्याचा अर्थ ऐकतो आणि तो पूर्णपणे त्याच्यामध्ये तो त्याचं चिंतन करतो आणि त्या गाथेमधून त्याला काय होतं, तो ती जी गाथा आहे तो पूर्ण काया वाचा मनाने तो ऐकतो आणि त्याचं आचरण करतो आणि त्याला त्याच्यामध्ये काय होतं, त्याला बुद्धत्वाची प्राप्ती होऊन जाते, त्याला अरहंतपद प्राप्त होतं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे खऱ्या अर्थाने, नाही का? तर ह्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे, शरीराचे 3 शील सांगितलेले आहेत, मनाचे 4 शील सांगितलेले आहेत, सॉरी वाचेचे 4 शील सांगितलेले आहेत आणि मनाचे 3 शील सांगितलेले आहेत. तर हा जो भिक्षू आहे याला जेव्हा अरहंतपद प्राप्त होतं आणि त्याच्यानंतर भिक्षुणी संघ असतो, तर भिक्षुणी संघाकडून भगवान बुद्धांना एक भिक्षुणी जी आहे ती म्हणजे विचारते की भगवान तथागत आमच्या भिक्षुणी संघाला कुणीतरी धम्मदेसना देण्यासाठी एखादा भिक्षू तुम्ही आमच्याकडे पाठवावा. तेव्हा भगवान बुद्ध कुणाला पाठवतात, तर भगवान बुद्ध जे आहे ते हा जो पठ्ठीसेन भिक्षू आहे त्याला ते भिक्षुणी संघाकडे पाठवतात की तू जाऊन ह्या भिक्षुणींना धम्मदेसना दे. तर काय होतं, हा भिक्षू जातो तिथे आणि भिक्षुणींना खूप आश्चर्य वाटतं की हा भिक्षू कसा काय आलेला आहे आम्हाला सांगायला आणि कसं काय बुद्धांनी याला पाठवलं. आणि मग ते आपापसात म्हणतात की याची आपण आता मजा घेऊया, याला काही येतच नाही, याला फक्त एकच गाथा येत असते नाही का, फक्त हा एकच गाथा पाठ करतो, याला फक्त एकच गाथा येते. अशा प्रकारची त्याची ख्याती झालेली असते की याला कुठलीच गाथा येत नाही, फक्त एकच गाथा येते. आणि मग त्या भिक्षुनी ठरवतात की जेव्हा हा सांगेल त्यावेळी आपण काय करू, सगळ्या गाथा उलट्या म्हणू. आणि मग पठ्ठीसेन जो आहे तो भिक्षुणी संघामध्ये जातो त्यांना देसना देण्यासाठी. भिक्षुणी संघ त्यांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतात, जेवण होतं आणि मग त्यांना धम्मदेसनेसाठी पाचारण केलं जातं की आता तुम्ही आम्हाला धम्मदेसना करावी. तेव्हा पठ्ठीसेन काय म्हणतो, भिक्षुणींनो मला खूप गाथा येत नाहीत, मला खूप काही तुम्हाला सांगता येणार नाही, पण मला एकच गाथा येते आणि ती एकच गाथा मी तुम्हाला सांगतो, त्याचा अर्थ सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर तुम्ही ही जी गाथा आहे काया वाचा आणि मनाने ग्रहण करा, तुमच्या जीवनामध्ये ती उतरवा. आणि त्याच्यानंतर भिक्षू पठ्ठीसेन ही गाथा म्हणतो. ही गाथा म्हणतो. या गाथेचा अर्थ सुद्धा भिक्षू पठ्ठीसेन जो आहे तो सांगतो. आणि सुरुवातीला ज्या भिक्षुणी हसत असतात त्यांना आश्चर्य होते, त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य येतात, आश्चर्य उत्पन्न होतं आणि त्या अतिशय ग्रहणशील होऊन त्या भिक्षू पठ्ठीसेनाच्या ह्या गाथा जो आहे गाथा ज्या आहेत त्या ऐकतात आणि एवढ्या ग्रहणशील होतात की त्याच क्षणी त्याच ठिकाणी त्या भिक्षुणींना 500 भिक्षुणींना अरहंत पद जे आहे ते प्राप्त होतं. फक्त एक गाथा आहे, त्या गाथेचा अर्थ सांगितला जातो आणि ती गाथा ग्रहण केल्यानंतर त्या भिक्षुणींना सुद्धा अरहंतपद प्राप्त होतं. पुढे असंच एकदा काय होतं की राजा प्रसेनजित आहे तर ते सिद्धार्थ म्हणजे भगवान बुद्धांना आपल्या राजभवनामध्ये भोजनाचं निमंत्रण देतात आणि त्यांच्या भिक्षू संघाला सुद्धा ते भोजनाचं निमंत्रण देतात. तर त्यावेळी भगवान बुद्ध जे आहेत तर निघतात आणि पठ्ठीसेनाला म्हणतात तू माझं भिक्षापात्र घे आणि माझ्या सोबत सोबत तू ये, आपण तिथे जाऊया. आणि मग भगवान बुद्ध प्रसेनजित राजाकडे जायला निघतात. ते जेव्हा समोर जातात, ते पुढे निघतात आणि पठ्ठीसेन जो आहे तो त्यांचं भिक्षापात्र हातात घेऊन जात असतो. परंतु काय होतं, द्वारपाल जे आहेत कारण सगळ्या लोकांना माहिती असतं की पठ्ठीसेन जो आहे त्याला बाकीचं ज्ञान नाहीये, फक्त त्याला एकच गाथा माहिती आहे. आणि म्हणून ते जे द्वारपाल आहेत ते काय म्हणतात, भगवान बुद्धांना जाऊ देतात आणि पठ्ठीसेनाला म्हणतात तू कशाला आत जातोस, इथे विद्वान लोकांना प्रवेश आहे, विद्वान लोकांचं आदरातिथ्य आहे, तुला फक्त एकच गाथा येते, तू काही आतमध्ये जाऊ नको, तू बाजूला थांब आणि बाकीचे जे भिक्षुगण आहेत त्यांना तू आत प्रवेश दे, त्यांना तू आत जाऊ दे. अशा प्रकारे द्वारपाल थांबवतात आणि पठ्ठीसेन जो आहे ते तिथेच थांबतात. पुढे काय होतं, आतमध्ये प्रवेश सर्व जे भिक्षुगण आहेत, भगवान बुद्ध आहेत, आपल्या आसनावर विराजमान होतात आणि जेवणासाठी हात
पाय धुवून जेवणासाठी ते बसतात आणि बघतात तर काय, तर पठीसेनाचा फक्त हात आणि भिक्षापात्रच तिथे दिसतं. पठीसेनाचा फक्त हात आणि भिक्षापात्रच दिसतं आणि हे बघून राजाला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि सर्व लोकांनाच तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच खूप आश्चर्य वाटतं आणि ते मग भगवान बुद्धांना विचारतात की भगवान बुद्ध हे काय आहे? हा हात आणि हे भिक्षापात्रच फक्त का दिसत आहे? हे कुणाचं आहे? तर तिथे भगवान बुद्ध सांगतात की हा हात आणि हे जे भिक्षापात्र आहे हे भिक्षू पठीसेनाचं आहे. भिक्षू पठीसेनाला मी जी एक गाथा सांगितली होती ती गाथा त्याने काया वाचा मनाने ग्रहण केलेली आहे आणि त्याला अरहंतपद प्राप्त झालेला आहे. त्याला मी माझं भिक्षापात्र घेऊन येण्यास सांगितलं, परंतु आपल्या द्वारपालांनी त्याला अडवलं आणि त्याच्यामुळे त्याचा जो हात आणि फक्त भिक्षापात्र जे आहे ते इथे दिसत आहे. आणि त्यानंतर मग पठीसेनाला सुद्धा आतमध्ये बोलावण्यात येतं आणि मग राजा जो आहे तो भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो की भगवान हे कसं शक्य आहे की एकच गाथा जो पाठ करतो त्याला कसं काय अरहंत पद प्राप्त होऊ शकतं. तर त्यावेळी भगवान बुद्ध तिथे म्हणतात की ही जी एक गाथा आहे धम्म खूप ऐकणे खूप खूप सारा श्रवण करणे याला कधी कधी काहीही अर्थ नसतो. कधी कधी आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकतो परंतु आचरणात्मक दृष्टीने त्या आपल्याकडून उतरत नसतात. तर पठीसेन जो आहे याने शरीराचे 3 शील जे आपण पहिल्या दिवशी सुद्धा बघितलेले होते नाही का, दसशील जे आपण सांगितलेलं आहे की धम्मचारिणी दीक्षेच्या वेळी दसशील जे आहे ते ग्रहण केल्या जातं. त्यापैकी 3 शील जे आहेत ते कायेचे आहेत, 4 शील जे आहेत ते वाचेचे आहेत आणि उरलेले जे 3 शील आहेत ते मनाशी संबंधित आहेत. तर ह्या अकुशल कर्माचा ह्या 10 प्रकारचे जे शील आहेत ते त्याने पूर्णपणे आत्मसात केलेले आहेत. 10 अकुशल कर्म त्याने त्यागलेले सुद्धा आहेत नाही का, जे आपण नकारार्थी शील म्हणतो तर ते 10 अकुशल कर्म त्याने त्यागलेले आहेत आणि कुशल कर्म त्याने संपादन केलेले आहे आणि त्यामुळे त्याला आपल्याला निर्वाण प्राप्त होऊ शकतो. तर अशा प्रकारे पठीसेनाने अशा प्रकारे आपले जे इंद्रियांची जी आहे ती शांती केलेली आहे, ज्यामध्ये अर्थ आपल्याला सांगितले, जी गाथा मी सांगितलेली आहे त्याचा परत एकदा अर्थ सांगते की आपल्या शरीरावर संयम ठेवणे म्हणजे चांगले, वाचेवर संयम ठेवणे उत्तम, मनावर संयम ठेवणे सर्वोत्तम आणि सर्व इंद्रियांवर संयम ठेवणे अतिउत्तम. तर हाच अर्थ आहे की आपल्या सर्व इंद्रियांवर जो संयम ठेवू शकतो तो दुःखातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. तर अशा प्रकारे जी ही गाथा आहे, तर ही जी गाथा आहे ती पठीसेन सांगत असतो आणि त्याच्यामधून त्याला हंतपद प्राप्त होत असतं आणि तो पूर्णपणे तो त्याच्यामधून मुक्त होत असतो नाही का. तर आपण बघू शकतो की या गाथेमधून आपण बघू शकतो की एक जरी गाथा आहे परंतु त्याचा अर्थ जर आपण काया वाचा आणि मनाने संपादन केला, खऱ्या अर्थाने आचरणात आणला, तर आपण पूर्णपणे आपण अरहंत पदाला जाऊ शकतो. आपण खऱ्या अर्थाने धम्मदर होऊ शकतो आणि त्यालाच धम्मदर म्हणतात. कधी कधी असं म्हणतात की एक आपण पंचशिलाचं जरी पूर्णपणे पालन केलं, फक्त आपण ध्यान पण जो आहे तर आपण अनेक प्रकारचे ध्यान करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आपण कुठल्याच ध्यानामध्ये आपलं प्रावीण्य मिळवत नाही. तर कुठलंही ध्यान तुम्ही करा परंतु त्याच्यामध्ये जर खऱ्या अर्थाने तुम्ही सखोलतेत जात असाल तरी सुद्धा तुम्हाला बुद्धत्व प्राप्त होऊ शकते. ही पठीसेनाची आपण गोष्ट ऐकलेली आहे. आणखी एक कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते. एकुदा नावाच्या भिक्षूची आहे. आजची जी गाथा आहे गाथेचा अर्थ आपण गोष्टींमधूनच ऐकण्याचा प्रयत्न करू. तर एकुदान जो आहे ही गाथा आहे. एकुदान म्हणजे उदानामधली एकच गाथा त्याच्या पाठ असते आणि म्हणून त्याचं नाव जे आहे ते एकुदान आहे. भगवान बुद्ध जेव्हा जेतवनामध्ये थांबलेले असतात त्यावेळी भिक्षूंसाठी ते प्रवचन देत असतात आणि त्यामधून ही गाथा आलेली आहे. एकुदान नावाचा जो आहे हा भिक्षू असतो. एकुदान स्थविर असतो आणि एकच उदान एकच गाथा त्याला माहिती असते. तर हा जो एकुदान आहे त्याला एकच गाथा माहित असते. तर तो काय करत असतो आपल्या त्या गाथेसोबत तो एका जंगलामध्ये काय करतो, एका जंगलामध्ये राहत असतो आणि त्याची ध्यान साधना तो करत असतो. ध्यान साधना करत असताना त्याला जी गाथा पाठ आहे
ती गाथा तो म्हणत असतो, त्याचा तो अर्थ सांगत असतो. हे त्याचं रोजचा दिनक्रम जो असतो तो सुरू असतो. तो एकच गाथा म्हणणार आणि त्याचा अर्थ सांगत असतो. परंतु त्याचा परिणाम काय होत असतो, त्या जंगलामध्ये राहणारी म्हणजे जंगलामध्ये असणारी जी झाडं असतात, आपल्याला माहिती आहे की त्यावेळी खूप घनदाट जंगल होतं आणि त्या घनदाट जंगलांमध्ये जेव्हा हा एकुदान ध्यान साधना करत होता आणि जेव्हा ही एक गाथा म्हणायचा आणि त्याचा अर्थ सांगायचा, तर त्यावेळी त्या जंगलामध्ये झाडांवर असणारे जे देवलोक होते किंवा वेगवेगळे जे लोक होते, तर ते लोक ना त्याला खूप छान प्रतिसाद द्यायचे. खूप जोरात टाळ्या वाजवायचे, त्याचं स्वागत करायचे आणि एक प्रकारे ते साधू साधू म्हणून त्याला प्रतिसाद द्यायचे. तर अशा प्रकारचं हे सुरू असतं. परंतु एक दिवस काय होतं, त्या वनामधून 2 भिक्षू जात असतात आणि त्यांना त्रिपिटकाचार्य असं म्हटलं जातं. तर हे 2 भिक्षू जे आहेत त्यांच्या 500 भिक्षूंसोबत त्या वनामधून जिथे एकुदान राहत असतो तिथून जात असतात. आणि तिथून जात असताना मग त्यांना एकुदान भेटतो आणि ला असं वाटते की अरे हे त्रिपिटकाचार्य आहे, तर त्यांचा तो आवभगत करतो नाही का, त्यांचं स्वागत करतो त्याच्या ठिकाणी. त्यांना तिथे थांबण्याचा आग्रह करतो आणि त्यांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतो. त्यांना जेवण देतो, त्यांची विचारपूस करतो आणि सगळं झाल्यानंतर एकुदान त्यांना विनंती करतो, की तुम्ही दोघंही खूप उत्तम असे त्रिपिटकाचार्य आहात, नाही का? खूप तत्वज्ञान तुम्हाला माहिती आहे, खूप सारा धम्म तुम्हाला माहिती आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे, की तुम्ही मला सुद्धा धम्मदेसना करावी. ऐकण्यासाठी ह्या जंगलामध्ये मी एकटाच आहे. खऱ्या अर्थाने ह्या जंगलामध्ये ऐकण्यासाठी मी एकटाच आहे. पण ह्या जंगलामध्ये झाडांवर असणाऱ्या ज्या देवी देवता आहेत, या तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देतील. कारण मला सुद्धा त्या खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असतात. साधू म्हणत असतात, टाळ्या वाजवत असतात. तर अशा प्रकारे जेव्हा एकुदान सांगतो, तर हे जे भिक्षू आहेत, यांना खूप त्याची म्हणजे आश्चर्य वाटते, की हा असा काय बोलतो? त्याची मस्करी करतात, काही पण बोलतोस म्हणून, नाही का? असं कुठे असतं का? कुठल्या देवी देवता आहेत, अशा प्रकारे थोडीच असणार आहे. परंतु एकुदान जो आहे, तो त्यांना परत विनंती करतो आणि मग हे जे 2 भिक्षू असतात त्यांना असं वाटतं, की ठीक आहे, काही हरकत नाही, आपण सांगून बघूया. आणि त्यानंतर मग हे जे भिक्षू आहेत, ही धम्मदेसना देतात. पण जेव्हा यांची धम्मदेसना होते, त्यानंतर तिथे कुठल्याच प्रकारचा जो प्रतिसाद आहे तो मिळत नाही. कुठल्याच प्रकारचा टाळ्या वाजवत नाहीत, कुठल्याच प्रकारचा साधुकार होत नाही. आणि मग हे 2 भिक्षू म्हणतात, "एकुदान तू काय सांगत होतास आम्हाला? पण आम्हाला तर असा कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही." तर एकुदानाला सुद्धा आश्चर्य वाटते. तो म्हणतो, "अहो नाही, पण मी जेव्हा म्हणतो, त्यावेळी मला इथे प्रतिसाद मिळतो, मला टाळ्या वाजवल्या जातात आणि मला साधुकार सुद्धा ऐकायला येतो." तर त्यांना विश्वास बसत नाही. परंतु तरीही ते म्हणतात, की "ठीक आहे, आता तू तुझी जी एकच येणारी गाथा आहे, ती म्हण आणि मग आम्ही बघू." तर ज्यावेळी एकुदान जो आहे, त्याला येणारी गाथा म्हणतो, त्याचा अर्थ सांगतो, तर त्यावेळी जंगलातील देवी-देवता ज्या आहेत, त्या खूप आनंदित होतात आणि आनंदाने त्या टाळ्या वाजवतात, साधुकार करतात आणि हे सगळं बघून त्या दोन्ही भिक्षूंनाही आश्चर्य होते आणि त्या दोघांच्या सोबत असणाऱ्या 500 भिक्षूंना सुद्धा खूप आश्चर्य होते, की हे कसं काय शक्य आहे, नाही का? की ह्या 2 भिक्षूंनी जेव्हा धम्म सांगितला, त्यावेळी कुठल्याच प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही आणि एकुदानाने जेव्हा गाथा सांगितली, तेव्हा तशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला. तर यांना आश्चर्य वाटतं आणि मग हे काय करतात, भगवान बुद्धांकडे जातात आणि भगवान बुद्धांकडे जाऊन भगवान बुद्धांना ते विचारतात, की "भगवान, हा जो एकुदान आहे, एकच गाथा म्हणतो, परंतु त्याला अशा प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे आणि हे जे त्रिपिटकाचार्य आहेत, नाही का, दोन्ही भिक्षू आहेत, हे एवढा धम्म सांगत आहेत, परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. हे कसं काय शक्य आहे?" आणि ते जे भिक्षू असतात त्यांना सुद्धा आश्चर्य वाटते, की खरंच काय होतं असं? त्यावेळी भगवान बुद्ध सांगतात, ती गाथा ते सांगतात, की स्वतःच्या मनात निर्माण झालेल्या अकुशल गोष्टींनी जो प्रमादित होत नाही, अप्रमादित राहतो, मौनाचे पालन करणारा असतो, कारण तो स्मृतीपूर्वक जीवन जगतो, त्याचे इंद्रिय शांत होतात. अर्थात पुढे सांगितलेलं आहे, की जे सत्य आहे ते शास्त्रांमध्ये नाही आहे. भगवान बुद्ध सांगतात, की सत्य जे आहे ते शास्त्रांमध्ये नाही आहे.
सत्य जे आहे ते शब्दांमध्ये नाही आहे. शब्द तथाकथित बौद्धिक ज्ञानामध्ये सुद्धा नाही आहे. आंतरिक एकांतात याचे प्रकटीकरण होत असते. आंतरिक एकांत म्हणजे मौनामध्ये ते प्रकट होते. पुस्तके वाचतो, तो अनुभवात उतरवित नाही, त्यामुळे ते कामाचे नाही. तर एकुदान जो भिक्षू आहे तो खरा धम्मधर आहे. काय सांगतात इथे की सत्य जे आहे ते शास्त्रांमध्ये नाही. भगवान बुद्ध सांगतात की सत्य जे आहे ते शास्त्रांमध्ये नाही आहे, शब्दांमध्ये नाही आहे, तर बौद्धिक ज्ञानामध्ये सुद्धा ते नाही आहे. तर जो आंतरिक एकांतामध्ये नाही का, जो आपण एकांत असतो, काल मी एकांतवासाचं उदाहरण दिलं आणि कुठेतरी विचारलं सुद्धा मला की एकांतवास कशासाठी करायचा असतो. तर या अर्थाने खऱ्या अर्थाने हा एकांतवासाचा हे आहे की आंतरिक एकांतामध्ये त्या गोष्टीचं जे आहे अनुभूती आहे ते आपल्याला येत असते, त्याचं प्रकटीकरण होत असते. आणि आंतरिक एकांत म्हणजे ज्यावेळी आपण मौनामध्ये असतो, मौनामध्ये ते प्रकट होत असते. आणि त्यावेळी काय सांगितलेलं आहे इथे की स्वतःच्या मनामध्ये निर्माण झालेल्या अकुशल गोष्टींना तो प्रमादित होत नाही, अप्रमादित राहतो. मौनाचे पालन करणारा तो स्मृतीपूर्वक जीवन जगतो. आणि म्हणूनच एकूदान जो आहे, हा जो भिक्षू जो आहे तो खऱ्या अर्थाने धम्मधर होतो. कारण ही जी गाथा म्हणायचा तो त्याचा अर्थ सुद्धा त्याला माहिती होता आणि त्याच्या पूर्णपणे जीवनामध्ये तो उतरवित होता. तर प्रमादित म्हणजे काय सांगितलेलं आहे इथे, तर प्रमादित म्हणजे अहंकार रहित, जागृतीपूर्वक, म्हणजे अहंकार रहित. तर आपल्याला अहंकार माहिती आहे की अहंकार कशा प्रकारचा असतो. आपल्याला थोडं येत असतं, म्हणजे कधी कधी काही लोकांना वाटतं की मी खूप हुशार आहे, मी खूप सुंदर बोलतो नाही का, मी खूप छान प्रवचन देतो, मला खूप अधिक ज्ञान आहे, अशा प्रकारचा अहंकार असतो. तर या अहंकारामध्ये जो राहतो तो शांत होऊ शकत नाही. तो जो आहे तो स्मृतीपूर्वक राहू शकत नाही. कारण अहंकारामध्ये काय होतं, आपण अजागृत होत असतो. आणि जो अजागृत मनुष्य आहे तो धम्माचरण करू शकत नाही. कारण धम्माचरण करण्यासाठी जागृतीची खूप आवश्यकता आहे. तर अहंकारामध्ये आपण कधी कधी असं म्हणतात की म्हणजे आपल्या कुशल कर्माचा सुद्धा आपल्याला अहंकार असतो. आपल्याला असं वाटत असते मी खूप चांगलं काम करते नाही का. कधी कधी आपल्याला असं वाटते मी बाकीच्या बौद्धांपेक्षा आम्हीच बौद्ध एवढे हुशार आहोत, खूपच छान आहोत नाही का. याचा सुद्धा आपल्याला खूप अहंकार येत असतो कधी कधी की मी पूर्णपणे बौद्ध धर्माचं आचरण करत आहे, मी संघामध्ये जाते आहे, मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे. आणि त्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला अहंकार येत असतो, आपल्याला गर्व येत असतो. तर जो अहंकार माणसामध्ये असतो तो अजागृत असतो. कारण जर जागृत असेल तर तिथे त्या माणसाला अहंकार येत नाही. आणि अहंकार जरी आला तरी तो त्यावर काम करत असतो, कारण तो जागृत असतो. तर म्हणून इथे म्हटलेलं आहे की प्रमाद रहित, अहंकार रहित जागृतीने जो धम्माचं आचरण करत असतो. तर इथे आपण बघितलेलं आहे की आणि तिथे मग काय होतं, ही जी गाथा भगवान बुद्ध म्हणतात आणि तिथे भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे की नथावता धम्मधरो यावता बहुभासती योच अपंपी सुत्वानं धम्मं काये न पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मं नपमज्जती. नाही का. तर ही जी गाथा म्हटलेली आहे तर ह्या गाथेनंतर एकुदानाच्या जे उदाहरण झालेलं आहे, या एकुदानाच्या ह्या गोष्टीनंतर भिक्षूंना जेव्हा भगवान बुद्ध उपदेश करतात त्याच्यानंतर ही गाथा जी आहे ती भगवान बुद्धांनी म्हटलेली आहे, नतावता धम्मधरो, आणि जी आपण धम्मपदामध्ये आहे आणि जी आज आपल्याला धम्मपालन गाथेमध्ये आपण बघत आहोत. तर ह्या दोन गोष्टींवरून आपल्या लक्षात आलेलं असेल की जो खूप बोलणारा आहे नाही का, तर तो खऱ्या अर्थाने धम्मधर होत नाही, तर त्याचं आचरण जो करतो तो खऱ्या अर्थाने धम्मधर होत असतो. आणि मग आपण जी शेवटची ओळ आहे नाही का, सवे धम्मधरो होती यो धम्मं नपमज्जती, तर याचा आपण थोडक्यात अर्थ बघू. तर सवे धम्मधरो होती म्हणजे तोच धम्मधर होतो, यो धम्मं नपमज्जती म्हणजे जो जागृतीने धम्माचा आचरण करतो, जो जागृतीपूर्वक धम्माचं आचरण करतो, ज्याच्यामध्ये अहंकार राहत नाही, जो अहंकार मुक्तपणे धम्माचरण करत असतो. आपण बघू शकतो की आपल्यामध्ये किती प्रकारचा अहंकार आहे. कधी कधी आपल्याला काही गोष्टी येत असतील तरी आपण म्हणतो नाही, मी हे करत नाही, मी खूप कट्टर बुद्धिस्ट आहे नाही का.
मी अशा प्रकारे धम्माचरण करते, मी तशा प्रकारे धम्माचरण करते, मी खूप चांगलं प्रवचन देते, मी खूप चांगला वर्ग घेते, मला खूप चांगली गाथा पठण करता येते, मी खूप चांगलं गाणं गाते, नाही का? तर अशा प्रकारच्या ज्या आपल्या मनामध्ये येणाऱ्या गोष्टी असतात ह्या सुद्धा अहंकारयुक्त असतात. आणि या अहंकारामधून जर आपण धम्माचरण करत असू तर निश्चितच त्या धम्माचरण ते कुशल होत नाही, ते धम्माचरण होऊ शकत नाही, तो धम्मधर होऊ शकत नाही. तर त्या अर्थाने आपण बघू शकतो की मग आपण अहंकार मुक्त आपण जर जागृत असू तर आपण आपल्या अहंकाराकडे बघू शकतो की मी जी कृती करत आहे त्याचा मला अहंकार आहे का. आपण वारंवार म्हणत असतो मला हे येत नाही किंवा मला हे खूप चांगलं येते, मला हे खूप छान येते, परंतु मला येते हे म्हणण्यामागे खऱ्या अर्थाने आपल्या भावना कोणत्या आहेत, आपण इतरांना कमी लेखतो का, हा खूप महत्वाचा भाग आहे. आपण आपल्याला एखादी गोष्ट येते म्हणून आपण जर इतरांना कमी लेखत असू तर तो अहंकार आहे, तर तो आपलं धम्माचरण होऊ शकत नाही. कधी कधी आपल्याला वाटते मी खूप छान शिलाचरण करते, माझं हे शील खूप कट्टर आहे, मी खूपच छान शिलाचरण करते, परंतु खूप छान मी शिलाचरण करते तिच्यापेक्षा मी खूप चांगलं जगते. म्हणजे आपण कम्पेअर करत असतो, कुठेतरी आपण आपला जो अहंकार आहे तो जपत असतो. तर जो माणूस अहंकार नाहीये त्याच्यामध्ये नम्रता असते, तो इतरांबद्दल काय करत असतो, संवेदनशील असतो, इतरांना तो स्वीकारत असतो. तर त्या अर्थाने आपण आपल्याकडे बघू शकतो की आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचे अहंकार आहेत, आपण कुठल्या अहंकारांवर काम केलं पाहिजे. अगदी छोटे छोटे अहंकार आपल्यामध्ये असतात. आपण बोलत असतो मी खूप स्पष्ट बोलणारी आहे, मी खूप स्पष्ट बोलणारी आहे, ती स्पष्ट बोलत नाही, पण तो मी खूप स्पष्ट बोलणारी आहे म्हणजे तिथे काय आलेलं आहे, मी आहे. आपल्याला त्या गोष्टीचा सुद्धा अहंकार असतो की मी खूप स्पष्ट बोलणारी आहे. निश्चितच आपण आपल्या गोष्टींचं पुण्यानुमोदन केलं पाहिजे, पण ही खूप सूक्ष्म अशी भावना आहे, सूक्ष्म असा अहंकार आहे जिथे तो वर येत असतो. तर आपण त्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. कधी कधी आपल्याला आपल्या चॅप्टरचा म्हणजे अभिमान असणं खूप चांगली गोष्ट आहे, चॅप्टरचा अहंकार असतो, आपले आचार्य कोण आहेत, आपले कल्याण मित्र कोण आहे याचा सुद्धा आपल्याला कधी कधी अहंकार येत असतो. आपण कुणाची पत्नी आहोत, आपण कोणाच्या कोणत्या संघामध्ये आहोत, माझा पती काय काम करतो, माझी पत्नी काय काम करते, याचा सुद्धा आपल्या मनामध्ये काय असतो, एक प्रकारे अहंकार येत असतो आणि त्या अहंकाराने आपण धम्मजीवन जगत असतो. तर इथे आपण बघितलं पाहिजे की माझ्यामध्ये खऱ्या अर्थाने तसा अहंकार आहे का, कुठल्या प्रकारचे अहंकार माझ्या मनामध्ये आहे. काय मी खूप सुंदर सूत्रसंचालन करते, मी खूप छान आभार प्रदर्शन करते, माझ्या सेंटरवर माझ्यासारखं करणारं दुसरं कोणीच नाही. अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये भावना येते त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने धम्मधर होत नाही. ठीक आहे मी चांगली करते, परंतु तीही पुढची जी व्यक्ती आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकते, तिला सुद्धा जेव्हा आपण प्रोत्साहन देतो आणि आपल्या अहंकार आणि येणार, हे अहंकार येणार नाही असा भाग नाही आहे, कारण आपण अजून त्या प्रवाहामध्ये आहोत, आपण प्रयत्नशील आहोत. परंतु ह्या ज्या गोष्टी येतात त्याच्याकडे बघणं आणि त्याच्यावर काम करणं हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळी अशा प्रकारे आपण आपल्या आचरणाकडे बघू, अशा प्रकारे आपण धम्म श्रवण करू, जरी खूप माहिती नसेल तरी आपण कमी जरी माहिती असेल तरी त्याचं जर पूर्णपणे आचरण करू तर खऱ्या अर्थाने आपण धम्मधर होतो. कधी कधी असं म्हणतात, इथे आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की असं म्हणतात की जो खूप शिकलेला आहे नाही का, ज्याला खूप साऱ्या जास्त शिक्षण आहे, तो खूप चांगलं प्रवचन देऊ शकतो, त्याला खूप चांगला धम्म जीवन जगू शकतो. परंतु ही गोष्ट जी आहे ही पूर्णपणे चुकीची आहे. शिक्षणाचा आणि धम्माचरणाचा खऱ्या अर्थाने संबंध नाही आहे. भगवान बुद्धांच्या काळामध्ये भगवान बुद्ध शिकलेले नव्हते, त्यांना कुठल्याही प्रकारची लिपीच नव्हती, तर त्यांना लिहिता वाचता येतच नव्हतं. परंतु आज आपण काय म्हणतो, ज्यांना लिहिता येतं, ज्यांना वाचता येतं नाही का, तो खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारे आचरण करू शकतो. परंतु इथे त्याचा खऱ्या अर्थाने संबंध नाही आहे. कालच आपण बघितलेलं आहे की आपल्यामधल्या ज्या खेम प्रभा आहेत त्या गेलेल्या आहेत, परंतु त्यांचं पण लिखाण लिहिता वाचता येत नव्हतं, तरी सुद्धा त्या धम्मचारिणी झाल्या होत्या. आपल्याला कधी कधी असं वाटतं की जाऊ दे, मला लिहिता वाचता येत नाही, मला काय करायचं धम्माचं, मला काही समजत नाही, मग मी कशाला येऊ वर्गाला, नाही का. असे पण लोक आपल्या आजूबाजूला असतात किंवा आपल्याला पण कधी कधी असं वाटतं नाही मला लिहिता वाचता येत नाही, मी कशाला येऊ धम्मा वर्गाला, मला प्रवचन सांगितलेलं लक्षात राहत. परंतु त्याचा खऱ्या अर्थाने संबंध नसतो. जर एखादी जरी अख्ख्या प्रवचनामधलं तुमच्या कधी कधी पूर्ण प्रवचन लक्षात राहत नाही, आपल्या पूर्ण तत्व लक्षात नाही राहत, परंतु एक जरी तत्व त्याच्यामधलं एक जरी गोष्ट आपल्या लक्षात राहिली
आणि त्याचं जर आपण अनुकरण केलं तर खऱ्या अर्थाने आपण जीवन जगत असतो. खऱ्या अर्थाने आपण धम्माचरण करत असतो. त्याच्यासाठी शिकलेलं असलंच पाहिजे ही अट कुठल्याही प्रकारची ही अट नाही आहे. वाचता आलंच पाहिजे ही अट नाही आहे. पण आपण प्रयत्न करू शकतो. आजच्या काळामध्ये लिहिता वाचता येणं ही गरज आहे, काळाची गरज आहे. जर ते असेल तर त्याचा अतिशय फायदा आपल्याला होऊ शकतो. जर आपल्याला कमी वाचता येत असेल तर आपण जर प्रयत्न केला तर आपण अधिक वाचन करू शकतो, नाही का? शेवटी प्रयत्न आहेत. परंतु त्याच्यासाठी लिहिता वाचता येत नाही म्हणून याला कमी धम्म समजतो असं आपण कधीही समजू नये. एखाद्या व्यक्तीला जर लिहिता वाचता येत नसेल परंतु त्याचं धम्माचं ज्ञान एवढं छान असतं की एखादं तत्व जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे त्याला समजतं आणि त्याचं तो आचरण छान करत असतो. एखाद्या धम्मचारणीपेक्षा सुद्धा तो सुंदर प्रकारे त्याचं आचरण करत असतो. त्याची जी प्रॅक्टिस असते आचरण करण्याची, जी त्याचं जे शील असतं ते खूप छान असतं. तर त्या गोष्टीला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे. त्याच्याकडून त्या गोष्टी आपल्याला शिकता येत असतात. कधी कधी असं वाटतं आपल्याला की धम्मचारिणी आहेत त्यांना खूप चांगले प्रवचन देता आले पाहिजे, बोलताच आलं पाहिजे, नाही का? परंतु तशी गोष्ट नाही आहे. सगळ्याच धम्मचारिणींना बोलता येईलच असं नाही आहे. परंतु धम्मचारिणी जे आहे ते चांगल्या प्रकारे स्वतःचं आचरण करत असतील. काही मित्र जे आहेत, मित्र असताना पण आपल्याला असं वाटतं मला नाही बोलता येत बाई, धम्मचारिणी झाल्यावर बोलावंच लागेल. मित्रांना वाटतं धम्मचारिणी झाल्यावर खूप सारं बोलावं लागेल, मग आम्हाला नाही व्हायचं, आम्हाला तर बोलता येत नाही, नाही का? परंतु कधी कधी बोलताच आलं पाहिजे असं नाही आहे. पण तुम्ही धम्मचारी झालेत किंवा चांगला जर जन्मदर होत असाल तर तुम्ही प्रवचन नाही देणार परंतु मित्रांना कल्याण मित्रता देऊ शकता. मित्रांना एखादी धम्मचारिणी खूप चांगलंच प्रवचन नसेल देत परंतु खूप चांगली कल्याण मित्रता देऊ शकते. खूप चांगली तिची ध्यानाची प्रॅक्टिस असू शकते. जी माझी बैठक 2-3 तासाची नाही, ती अनेक लोकांची ज्या बैठकी असतात त्या खूप छान असतात. ध्यानामध्ये त्या अतिशय उत्तम असतात. त्यांची ध्यानाची प्रॅक्टिस चांगली असते. तर त्या गोष्टींकडे आपल्याला बघता आलं पाहिजे. तर अशा प्रकारे एखाद्याच्या उणिवा दाखवून आपण त्याची हेळसांड करता कामा नये. त्यांना आपण कमी समजू नये. तर कुठलीही व्यक्ती कुठलंही एखादं तत्व जर तिने पूर्णपणे आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर तो खऱ्या अर्थाने धम्मधर होतो. खऱ्या अर्थाने अरहंत पद जो आहे तो ते प्राप्त करू शकतो. या 2 गोष्टीवरून आपल्याला लक्षात आलं असेल. तर म्हणून आपण जेव्हा जीवन जगत आहोत, जेव्हा आपण धम्मपालन गाथेचा अभ्यास करत आहोत, तर आपण चिंतन केलं पाहिजे, की मी कुठलं तत्व जे आहे ते पूर्णपणे आचरणात आणू शकते. माझ्यामध्ये कुठल्या प्रकारचा अहंकार आहे. जर अहंकारयुक्त धम्मजीवन मी जगत असेल, तर मी धम्मधर होऊ शकत नाही. मी धम्मजीवन जगू शकणार नाही. तर त्या अर्थाने आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे आणि या गाथेच्या अर्थाकडे सुद्धा आपण ज्या वेळी धम्मपालन गाथा म्हणत असू, ज्या वेळी आपल्याला असं वाटत असेल की माझ्यामध्ये हा अहंकार येत आहे, त्यावेळी आपण म्हटलं पाहिजे. सहज चालता चालता पण म्हणा तुम्ही ज्यावेळी स्वतःकडे बघता, नतावता धम्मधरो यावता बहुभासती यो चापंपी सुत्वानं धम्मं काये न पश्यति सवे धम्मधरो होती यो धम्मं न पमज्जति. तुम्ही गाथा म्हणा, त्याचा अर्थ म्हणा आणि स्वतःकडे बघा. आपल्याला त्याच्यामधून प्रेरणा मिळू शकते. अनेकदा आपण कधी कधी चालता फिरता, जेवण बनवताना, स्वयंपाक करताना, ऑफिसमध्ये असताना जर आपण गाथा पठण केल्या, त्या गाथेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्या वेळी आपल्याला आपली समज लक्षात येते. आपल्याला स्वतःकडे बघण्याची संधी मिळत असते. तर अशा प्रकारे ही जी तिसरी गाथा आहे ही आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जो जास्त बोलत असतो तो खऱ्या अर्थाने धम्मदर होत नाही. तर जो कमी बोलतो आणि जास्त त्याचं आचरण करत असतो, जसं याच्यामध्ये दसशील आहे, तर कधी जर आपल्या केंद्रामध्ये दसशिलाचा अभ्यास तुम्ही आयोजित केला तर दसशिलाच्या अभ्यासाला आवर्जून तुम्ही जा किंवा तुमच्या केंद्रावर तुम्ही तशी मागणी करा की दसशिलाचं आमचं शिबिर घेतलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या अर्थाने दसशिलाचं जर तुम्ही आचरण केलं तर अधिक त्या दसशिलांना तुम्ही समजून घेऊ शकता, त्याचं आचरण करू शकता. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला ध्यानामध्ये रुची असेल तर तुम्ही ध्यान अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला अभ्यास करण्यामध्ये रुची असेल, तुम्ही अभ्यास करून त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करा. तो आत्मसात कसा करू शकतो त्याचा प्रयत्न करा. तर खऱ्या अर्थाने धम्मपालन गाथेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट तिसऱ्या गाथेच्या वेळी आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल, की जो थोडस जरी ऐकतो, एक शब्द जरी एखाद्या याच्यामधला आपण घेतला तरी सुद्धा आपल्याला त्याचा खूप सारा फायदा होत असतो.
एक माझं उदाहरण सांगते मी. जस्ट छोटंसंच हे आहे, मला आठवलं असंच, की एक मधल्या काळामध्ये अ, आमचा अभ्यास सुरू होता आणि त्या अभ्यासामध्ये एक गोष्ट आली होती, की आपण कंपेअर करत असतो नाही का? माझ्या डोक्यात फक्त तेवढीच गोष्ट आली, की आपण जेव्हा कंपेअर करतो इतरांसोबत, स्वतःला आपण कंपेअर करत असतो नाही का? आणि कधी-कधी आपण स्वतःला कमी लेखतो आणि दुसऱ्यांना आपल्याला असं वाटते, "बापरे! ती किती छान बोलते ना, मला तसं बोलता येत नाही. ती किती छान बोलते, मला तसं बोलता येत नाही." तर आपण काय म्हणतो, अशा प्रकारे करतो. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती, की प्रत्येक जण जो आहे, तो वेगळा आहे. प्रत्येकाची जी क्वालिटी आहे ती वेगळी आहे. आपण जर तिथे बघितलं, की हा जो व्यक्ती आहे त्याची ती क्वालिटी आहे, त्याला तशा प्रकारे बोलता येतं. परंतु माझ्या जागी मी सुद्धा वेगळी आहे. मला ही गोष्ट चांगली करता येते. तर आपल्यामधला जो स्पर्धेचा भाग आहे, नाही का? स्पर्धा जी आहे ती आपल्यामधली आपोआप कमी होते. आणि ही एकच गोष्ट त्या अख्ख्या प्रवचनामधली माझ्या लक्षात राहिली आणि त्याला धरून मी चिंतन करत होती. दुसऱ्याच दिवशी काय झालं, की आमचं जेव्हा म्हणजे एक सत्र सुरू होतं आणि त्या सत्रामध्ये रिपोर्टिंग होतं. त्या रिपोर्टिंगमध्ये एक कर्मचारीने खूप छान बोलली आणि मला असं वाटलं यांनी किती छान मनोगत व्यक्त केलं ना. मला असं का नाही बोलता आलं त्या मुद्द्याला धरून. त्यावेळी मी म्हटलं, "अरे कालच तर मी शिकली, की त्या ठिकाणी ती आहे, ती तिच्या समजेनुसार हे करते, परंतु माझी क्वालिटी वेगळी आहे." मी वेगळ्या पद्धतीने आणि तिथे मग माझं काय झालं, स्पर्धा जी आहे ती कमी झाली. कधी-कधी एक गोष्ट आपल्याला काय करत असते, वारंवार ती गोष्ट आपल्याला त्या गोष्टीचं जर आपण पूर्णपणे आचरण केलं, आपल्याला पटली, तर आपल्या जीवनामध्ये ती उतरवतो आणि तो क्वालिटी आहे, आपल्यामधला तो जो अकुशल भाग आहे, तो आपल्यामधला कमी होत असतो. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून इतरांसोबतची जी स्पर्धा करणं आहे, ती माझी हळू कमी झालेली आहे. किंवा ज्यावेळी मला माझ्यामध्ये स्पर्धा निर्माण होते, त्यावेळी मला ही क्वालिटी जी आहे ती आठवत असते. त्याच्यामधला वेगळेपणा मी बघण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर स्वतःमधला सुद्धा वेगळेपणा बघण्याचं मी काम करते. कारण काय होतं बरेचदा जेव्हा स्पर्धा निर्माण होते, तिथे ईर्ष्या निर्माण होते, जलसी निर्माण होते, द्वेष निर्माण होतो. म्हणजे एक छोटीशी गोष्ट अनेक अकुशल गोष्टींना जन्म देत असते, नाही का? परंतु एक अकुशल होणारी गोष्ट जर आपण थांबवली, तर अनेक गोष्टींच्या निर्मितीला आपण थांबवू शकतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं, की कुठलीही एक छोटीशी जरी गोष्ट असेल, तरी त्याचं जर तुम्ही पूर्णपणे आचरण केलं, त्याला जर तुम्ही अंगीकारलं, तर तुम्ही खऱ्या अर्थाने जीवनामध्ये धम्मधर होऊ शकता. खऱ्या अर्थाने तुम्ही आचरणशील होऊ शकता. तर या गाथेचा जो अर्थ आहे तो अशा प्रकारे होता. तर मी माझ्या पद्धतीने, माझ्या बुद्धीनुसार, मला जे माझ्या समजेनुसार मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद देत आहात. मी स्क्रीनवर बघत आहे. खूप ग्रहणशील होऊन तुम्ही ऐकत आहात मला आणि त्याच्यामुळे मला खरंच प्रेरणा मिळत आहे. तर आपल्या या पुण्यकर्माबद्दल आपण जे मला अतिशय ग्रहणशीलपणे आणि ऐकलेलं आहात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचंच खूप खूप मनापासून पुण्यानुमोदन करते, आभार मानते आणि याच ठिकाणी आजची ज्या गाथेसंदर्भात बोलायचं होतं, माझं जे प्रवचन आहे ते मी इथे थांबवते. धन्यवाद. जय भीम.